त्याचा काळा बाजार सुरू होता। याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या गोडाऊनवरती छापा मारलेला आहे। छापा मारून इथल्या 15 ते 20 कामगारांना आणि त्याचबरोबर शेकडो क्विंटल तांदूळ जो आहे तो जप्त केलेला आहे। ही एक छत्रपती संभाजीनगरमधली पोलिसांची मोठी कारवाई आहे, जी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे आणि त्यांच्या सहकार्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। स्वतः नितीन बगाटे साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कशा पद्धतीने आपल्याला ही माहिती मिळाली होती, कशी कारवाई केलेली आहे, साधारण किती मुद्देमाल आपण जप्त केला आहे? आमच्या खबरातर्फे आम्हाला आज दुपारी माहिती मिळाली की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा काही तांदूळ जो प्रायव्हेट मिलमध्ये पॉलिश करून सायफन ऑफ करून प्रायव्हेट पोत्यांमध्ये टाकून तो मार्केटमध्ये विकला जात आहे। आम्ही तिथे आलो असता त्या राईस मिलमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पोते आम्हाला आढळले, त्याचबरोबर पंजाब गव्हर्नमेंटचे पोते आढळले। ते माल त्याच्यातून काढून पॉलिश करून पोत्यांमध्ये भरून फिनिश प्रॉडक्ट बाहेर मार्केटमध्ये शासनाची फसवणूक करून विकल्या जात आहे असं प्रथमदर्शनी आम्हाला आढळलेलं आहे। पण आम्ही पुढे आलो असता अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचे एनर्जी डेन्स तूर दाल खिचडी प्रीमिक्स जे की 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांकरिता पोषण आहार म्हणून महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाचे नॉट फॉर सेल असलेले इथे आम्हाला आढळलेले आहेत। तसेच महिलांसाठी मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन हे महिलांसाठी, गरोदर महिलांसाठी व स्तनदा माता किशोरवयीन मुलींसाठी असलेले जे मल्टीमिक्स आहेत ते महाराष्ट्र शासनाचे नॉट फॉर सेल असलेले इथे मोठ्या प्रमाणात साठा आम्हाला इथे आढळून आलेला आहे। पुढील तपास आम्ही करत आहोत। आणखीन तुमची मोजदाद सुरू आहे, मात्र प्राथमिकदृष्ट्या हा किती माल असू शकतो, काय सांगा? माल तर आपण बघत आहात, खूप मोठा इथं माल आहे। आता आम्ही आमची स्टाफ बोलवलेला आहे, DSOंना पण बोलवण्यात आलेलं आहे आणि आमचे वरिष्ठ अधिकारी श्री प्रवीण पवार साहेब ते सुद्धा इथे येत आहेत। तर आम्ही हळूहळू याची मोजणी करून आम्हाला नक्की कळेल किती माल आहेत। पण सध्या तरी 2 गोडाऊनमध्ये आता आणि बाहेर हा माल एवढ्या प्रमाणात आम्हाला आढळलेला आहे। हा काळा बाजार करणारे आरोपी किती आहेत? आरोपी निष्पन्न झालेत का, त्याबद्दल काय सांगा? आरोपी तर एवढे जिथे कामगार इथे काम करत होते ते आम्हाला आढळलेले आहे। इथला ओनर कोण आहे आणि गजानन ॲग्रो जे आहे त्यांचा ओनर पुढील तपास आम्ही करू। तर अशा पद्धतीने नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। आपण पुन्हा एकदा बघू शकता की हा मोठ्या प्रमाणात हा जो काळा बाजार केला जाणारा राशनिंगच्या तांदळाचा आणि इतर साहित्याचा जो माल आहे त्याचा काळा बाजार सुरू होता तो सगळा जप्त केलेला आहे। आणि या ठिकाणी काम करणाऱ्या या सगळ्या 15 ते 20 कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आपण जर बाहेर बघितलं तर मोठमोठ्या ट्रक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। याच ट्रकच्या माध्यमातून हा काळा बाजारातला तांदूळ इथे आणला जात होता आणि त्याची रिपॅकिंग करून तो पुन्हा बाजारामध्ये विकला जात होता। हा सगळा जो तांदळाचा साठा आहे तो या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्याचबरोबर पुढील आरोपी निष्पन्न करणे आणि या सगळ्या मालाची मोजदाद करण्याचं काम अजूनही सुरू आहे। मात्र तुर्तास प्राथमिकदृष्ट्या शेकडो क्विंटल तांदळाचा हा साठा पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेला आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।